प्रचार सुद्धा सुरू केलेला, पण पक्ष कुठलाही अद्याप त्यांनी सांगितलेलं नाही. प्राजक्त तनपुरेशी आमची चर्चा झालेली आहे, ते पण चर्चा करतायत. त्यांची कार्यकर्त्यांची वगैरे बैठक होईल आणि बैठक होऊन ते आम्हाला कळवणार आहे. आणि मला वाटतं की आम्ही संध्याकाळपर्यंत या सगळ्या गोष्टीवर अंतिम आम्ही निर्णय घेतोय. देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय की ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा दुर्दैवी कुठल्या सदस्याचा मृत्यू होतोय तशावेळी सहानुभूतीपूर्वक ती निवडणूक बिनविरोध होणं अपेक्षित आहे आणि ही राजकीय परंपरा महाराष्ट्राची राहील. महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे. सरसकट सगळ्या निवडणुका अशा प्रकारच्या बिनविरोध झालेल्या नाही. काही अपवाद वगळता त्या ठिकाणी बिनविरोध करण्यात आला. जसं अजितदादांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या माध्यमातून झालेला त्यावेळेचा सगळ्यांनी निर्णय घेतला होता की ही निवडणूक आपण लढवायची नाही, बिनविरोध करायची. काही लोक उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत, ते त्याच्या पद्धतीने बघतील, पण आम्ही लढवायची नाही असं ठरवलेलं आहे. पण राहुरीच्या बाबतीमध्ये आमचा निर्णय लढवण्याच्या संदर्भातून मित्र पक्ष वगैरे आम्ही बघून निर्णय घेतला. पण महाविकास आघाडी मिळून एकत्र उमेदवार देणार आहात का? एकत्रितपणे महाविकास आघाडीचा उमेदवार, कारण की बाळासाहेब थोरात म्हणतात की काँग्रेस उमेदवार. आमची सर्वांची चर्चा चालू आहे. चर्चा करून एक उमेदवार सर्वसंमतीने देऊ. प्राजक्त तनपुरे हे उमेदवार असू शकतील कारण ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढतील का? प्राजक्त तनपुरेंना आणि बाकीचे अजून काहीच्या बाबतीमध्ये आमची चर्चा चालू आहे. त्यांच्याशी चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल त्यावेळेला आम्ही 100% ते करू. दुसरं आपण जर बघितलं तर बारामतीमध्ये काँग्रेस उद्या उमेदवारी अर्ज किंवा उमेदवार जाहीर करेल. 6 जण इच्छुक आहेत. तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहेत, जर काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार दिला तुमची भूमिका काय असणार? नाही, महाविकास आघाडी म्हणून आम्ही आहोत. त्यांनी काय उमेदवारी द्यायच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला. अजून उमेदवार उभा नाही केला ना. उमेदवार उभा केल्यानंतर बघू. आम्ही तर आमचा ठरवलेला की उमेदवार द्यायचा नाही. ती जागा आमच्याकडे होती, त्यामुळे आम्ही ते उमेदवार द्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. त्यांनी आता उमेदवारी दिल्यानंतर काय पुढे करायचं काय नाही अजून त्या परिस्थितीवर आपण नंतर चर्चा करू. भाजपच्या विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी वक्तव्य केलेलं आहे की ते म्हटले की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आले तर त्याचा फायदा महायुतीलाच होईल. या सगळ्या विधानाकडे तुम्ही कसं पाहताय? आता माझ्या माहितीप्रमाणे ज्यांना महायुतीला फायदा होईल का तोटा होईल, ज्यांना चर्चा करायची ते इतर लोक काय चर्चा करतात कळत नाही. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाची एक परंपरा राहिलेली, पण सतत काही मंत्र्यांचं असं वक्तव्य येतं की त्याच्यामुळे चर्चा पुन्हा नव्याने सुरू होतात. पुन्हा एकदा मंत्री नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात वक्तव्य केलेले की अशी जितुद्दीन आम्ही नाश्त्यामध्ये खातो. या सगळ्या वक्तव्याकडे आणि सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांकडून असे वक्तव्य येतात काय? अशी महाराष्ट्राचे चांगले मंत्री संसदेत लागलेले आहेत आणि महाराष्ट्राचं फार मोठ्या प्रमाणामध्ये असं मान उंचवलं अशा प्रकारचं काम सगळ्याकडून राज्यातून असलेल्या मंत्रिमंडळातून चालू आहे. मला वाटतं की खरं म्हटलं तर कुठेतरी मला असं कळलं मध्यंतरी त्यांना समज देण्यात आली होती की अशा प्रकारचं कुठेही तेढ निर्माण होईल असं वक्तृत्व करू नये, कारण ते राज्याचे मंत्री असतात, एका पक्षाचे नसतात. पण पक्षीय हेतू मनामध्ये ठेवून तर अशा प्रकारचं वक्तृत्व करत असतील तर मला वाटतं की त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बाबतीमध्ये समज द्यावी किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याचा गांभीर्याने. एक जैन मुनी आहेत निलेश चंद्रमौल, त्यांनी असं म्हटलं, त्यांनी बेसिकली नितेश राणे यांना शिवरायांशी कम्पेअर केलंय आणि त्या वक्तव्यावरून पण वाचलं. छत्रपती शिवाजी महाराजांची कोणी तुलना करू नये. ते राजेच होते आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान होता. कोणीतरी सांगायचं की यांच्याशी तुलना होते. छत्रपती छत्रपतीच आहे आणि छत्रपतीची तुलना कोणी करू नये आणि तेवढ्या उंचीचा माणूस अजून जन्माला येत आहे. खरात प्रकरणात ते सीडीआर जे ते थेट आता सामूहिकरित्या बाहेर येताना पाहायला मिळतात. पोलिसांकडे जे महत्वाचे धागेदोरे असतात ते असे उघड उघड बाहेर येऊ लागलेले आहेत. त्या सगळ्यांकडे तुम्ही कसं बघता? ते अंजली दमानिया यांच्या भूमिकेवर देखील आता संशय व्यक्त केला जातो की गृह खात्याचे जे सीडीआर असतात ते अंजली दमानिया यांच्याकडे कसे येत आहेत असा प्रश्न. नाही, हे प्रश्न जो आहे उपस्थित केला गेला असेल तर मला वाटतं की त्याचा खुलासा त्या खात्याने त्या मंत्र्यांनी करणं गरजेचं आहे की अशा पद्धतीने सीडीआर बाहेर उपलब्ध होते, अशा पद्धतीने काही पुरावे बाहेर येत असतील आणि त्याच्या प्रकारची चर्चा होत असतील आणि ते ओपन केले जात असतील तर मग या असलेल्या चौकशीचं गुप्तता ही काय राहील आणि मग ते जाणीवपूर्वक केलं जातं का, अशा प्रकारची पण चर्चा येते. त्याच्या बाबतीमध्ये मला वाटतं की जर हे असं बाहेर आणण्याचा प्रयत्न होत असेल तर ते ठरवून केलं जाते का, अशा प्रकारची शंका होती. तर खरात प्रकरणामध्ये सुनील तटकरे यांनी सखोल चौकशी करा आणि फाशी द्या असं म्हटलं. त्याचबरोबर त्यांनी सुद्धा म्हटलंय इतर कोणी जर दोषी असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा. असे इतर दोषी म्हणजे आता या बाबतीमध्ये SIT नेमलेली आहे. SIT चौकशी करेल. ज्यांना ज्यांना वाटतं पुरावे आपल्याकडे आहेत त्यांनी तसे पुरावे द्यावे
आणि तशा पद्धतीने राज्य सरकारने आणि गृह खात्याने चौकशी करणं गरजेचं आहे. तसे त्यांनी करावे. आपण मीडिया आणि याच्यासमोर अशा प्रकारचे वक्तृत्व करत असतील तर त्यांनी ते पुरावे या ठिकाणी द्यावे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की ज्या रिक्षा चालकांना मराठी येणार नाही त्यांचे थेट परवाने रद्द केले जातील. या वक्तव्याकडे आणि मंत्र्यांच्या या भूमिकेकडे तुमचं मी मगाशी सांगितलेलं आहे, एखादा मंत्री किंवा राज्य जेव्हा आम्ही चालवतो ते चालवणारे असतात, ते सर्व जाती धर्माचे लोकांना न्याय देणारे असते. परंतु हल्ली काय झालं आहे की हल्ली राजकारणासाठी कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारची चर्चा करायची आणि मग त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रात आणि देशाच्या पातळीवर फार दुर्दैवाची गोष्ट आहे. सर, एक टी राजा म्हणून भाजपचे आमदार आहेत, तर त्यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की त्याच्यावर स्टेटमेंट होती की धर्मासाठी बंदूक द्यावी आणि प्रत्येकाच्या घरात 5-5 बंदुका दिल्या तरी चालतील. त्याच्या राज्यात त्यांनी करावं. महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये बिन तलवारी करताना पण करणारी आणि बिन तलवारी न घेता सुद्धा लढणारी मातीतली माणसं फार आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांच्या राज्यात काय करायचं ते करावं. इकडे येऊन कशाला बाकीचा उद्योग करावा. या महाराष्ट्रामधली शांतता भंग करण्याचा काय प्रयत्न होता. आणि राज्य सरकारने सुद्धा हे लक्षात घ्यावं. हे असं कोणी उठतं आणि काही बोलतं आणि त्याच्यावर कोण काही बोलत असेल त्याच्यावर राज्य सरकार बंदी घालत. आणि राज्य कोणाचं आहे? तुमचंच आहे ना. केंद्रात राज्यात भाजपची सत्ता आणि भाजपचीच लोक जर अशा प्रकारचं वक्तृत्व करत असेल तर कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करतात म्हणून त्यांच्यावर कारवाई करायची का नाही करायची राज्य सरकारने ठरवावं. ते असं सुद्धा म्हणाले की अफजल खानची कबर आहे ती उद्ध्वस्त करावी आणि ते एक शौचालय बांधावं. आता हे मागणी त्यांनी मुख्यमंत्र्याकडे करावी. त्याच अफजल खानच्या कबरीला संरक्षण कोण देतं? सरकारच देतंय का? मग आता ते संरक्षण देण्याचं काम सरकार करतंय. त्यांची लोक मागणी करतायत. माझं म्हणणं त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे किंवा राज्याकडे सरकारकडे मागणी करावी की याला अशा पद्धतीने करावं. मीडियासमोर वक्तृत्व करून उगीच त्याचं श्रेय घेण्याचा किंवा त्याला प्रसिद्धी होण्याचा प्रयत्न करताय ते दुर्दैवाचं आहे. शेवटचा प्रश्न एक फक्त समर्जित घाटगे पुन्हा भाजपमध्ये होता 8 तारखेला. आता शेवटी असं आहे की आम्ही संधी दिलेली आहे. थोड्या मताने ते गेले होते. अजून आमच्याकडे तशा प्रकारचा प्रवेश करता असं कळलेलं नाही. परंतु मला वाटतं की संघर्षाच्या काळामध्ये ज्यांना लढायचं असतं ते थांबत असतं. संघर्षाच्या काळात त्यांनी पण थांबवा अशी माझी इच्छा आहे. मी त्यांच्याशी चर्चा करेल. अजून मला त्याची कल्पना नाही. परंतु भविष्य काळामध्ये महायुती तशीच राहिली तर भविष्य काळामध्ये ते काय करतील. मग असं आहे का भाजप या सगळ्या मित्रपक्षाला बाजूला काढून स्वबळाचा नारा करतील का म्हणून प्रवेश चाललेला आहे का? आता त्यांच्या मित्रपक्षाने तो तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. उद्या राज्यसभेच्या असलेल्या सदस्यपदाची शपथ घ्यायला गेलेले आहेत आणि मला वाटतं पवारसाहेब आता दिल्लीला गेलेले आहेत. आता गल्लीपासून राज्यामध्ये ते दौरे करणार आहेत, फिरणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये परत एकदा पवारसाहेब काय हे देशाला आणि राज्याला सुद्धा आणि विरोधकांना सुद्धा दिसून येईल. सर, हिंदी में समझ जाएंगे रावरी में और बारामती में जिस तरीके से विधान परिषद का चुनाव है, महाविकास आघाड़ी के संग में आप हैं, किस तरीके से देखते हैं और किस तरीके से क्या आपकी कोई नहीं, हम लोग तो अलायंस की बात कर रहे हैं. शाम तक हम लोग की बातचीत होगी और उसमें क्या फाइनल होगा मैं अभी कल तो हम लोग रावरी के विधानसभा के चुनाव लड़ने के बारे में हम लोग एकमत में हैं और ऐसा चुनाव में लड़ने के लिए हम लोग एक कैंडिडेट खड़ा करेंगे. शरद पवार जी दिल्ली में गए हैं, किस तरीके से क्या सोचे क्या? राज्यसभा का उनका शपथ विधि है, वो सदस्य बने, उसका शपथ विधि करने के लिए गए हैं. मेरे ख्याल से वो अभी दिल्ली में गए हैं. अभी दिल्ली से लेकर राज्य में वो घूमेंगे और पार्टी मजबूत करेंगे और जो उनकी नेतृत्व में महाराष्ट्र वापस खड़ा करेंगे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 33% महिलाओं को आरक्षण देने के लिए विशेष सत्र दिल्ली में बुलाई है. क्या 2029 में इसके लिए एक रणनीति तैयार करें? क्या उसका फायदा होगा? जिस तरीके से लाडली बहन को मैं तो राजनीति अगर लोकतंत्र में और राजनीति अगर कोई ऐसे डिसीजन में होता है तो उसका स्वागत करते हैं. लेकिन राजनीति आजकल चल रही है जिस तरीके से जैसे अभी बातचीत हो रही थी कि अगर सत्ता पाने के लिए लोगों के लोकप्रियता डिसीजन होने के बजाय अगर कोई लोगों के डिसीजन के खिलाफ और कोई माहौल खराब करते हैं, जातिवाद बढ़ाते हैं तो उसका गलत इस्तेमाल अपने राजनीति के लिए करना गलत है. 33% महिला का आरक्षण अगर आता है तो उसका हम लोग भी स्वागत करेंगे. जैसे कि आपने कहा कि पूरी अलाइन एक साथ मिलकर
बारामती के लिए कैंडिडेट खड़ा करेंगे, तो जैसे कि महाराष्ट्र की राजनीति की एक परंपरा की जिसे बात कर रहे हैं, तो उसे कैसे देख रहे हैं? क्या भूमिका शरद पवार के ग्रुप की होगी, सुनेत्रा पवार को सपोर्ट? अभी देखो, जब तक हमने तो कैंडिडेट खड़ा करने की बात नहीं की है, जब भी कोई आगे होगा, जो सिचुएशन होगी, जो कैंडिडेट अभी चुनाव लगता है, क्या अनुकूल होते हैं, सबको उन्होंने आह्वान किया है। मेरे ख्याल से विनर होगा ऐसा मुझे लग रहा है। अगर नहीं हुआ तो आगे क्या करना है तभी की बात तभी करेंगे। थँक्यू सर.